मग आपल्याला पेटीकोट किंवा साडी पेटीकोट किंवा परकर काय म्हणू मी? साडी पेटीकोट म्हणू का परकर म्हणू? परकर शिवण्यासाठी लागणारी माप जी आहेत ती आहे उंची आणि सीट घेर. उंची आणि सीट घेर दोनच माप परकर साठी लागणार आहेत आपल्याला, उंची व सीट घेर. यानंतर आकृती क्रमांक 1 असे इथे म्हटलेलं आहे. आकृती 1 जी आहे, मुख्य जे 4 पॅनल 4 कळ्या ज्या परकर साठी आपण काढणार आहोत त्यासाठीची ही आकृती आहे. आपण आकृती अगोदर समजून घेऊ. आकृती मध्ये लागणारी माप मी सांगितली उंची आणि शीट घेर. मग आता आपल्याला 0 ते 1 बंद बाजू असते हे माहिती झालंय. आता आपल्याला 0 ते 1 बंद बाजू आहे आणि तसंच ही आकृती दुहेरी कपड्यावरती आपल्याला ड्राफ्ट करायची आहे. आकृती कशावरती ड्राफ्ट करायची आहे? दुहेरी भागांवरती. म्हणजे पेपर पॅटर्न जरी तुम्ही काढताय तर किती भाग पाहिजे? दुहेरी घडी पाहिजे. आणि कपड्यावर डायरेक्ट ड्राफ्ट करत असाल तर कपडा पण किती पाहिजे तुमचा? दुहेरी घडीचा पाहिजे. 0 ते 1 कडे बंद बाजू आहे. 0 ते 1 तुम्हाला दिसतंय समोर. 0 ते 1 ला घ्यायचं आहे पूर्ण उंची अधिक 2 इंच. पूर्ण उंची उदाहरणासाठी आपण घेतलेली आहे 37 इंच आणि सीट घेर घेतलेला आहे 36 इंच. 0 ते 1 आपल्याला सांगितलंय पूर्ण उंची अधिक 2 इंच. पूर्ण उंची किती आहे? 37 अधिक किती? 2 इंच. किती झाले मग? 37 अधिक 2 इंच पूर्ण किती झाले? म्हणजे 0 ते 2 तुम्हाला अंतर किती घ्यायचंय? 39 इंच घ्यायचंय. त्यानंतर 0 ते 2 पुढे काय आपल्याला बघायचंय? 0 ते 2 कडे अंतर तुम्हाला घ्यायचं आहे सीट घेराचा 8वा भाग अधिक 1.5 इंच. उदाहरणासाठी सीट घेर आपण घेतलेला आहे 36 इंच. 36 चा 8वा भाग होतो 4.5 आणि त्याच्यामध्ये किती मिळवणार आहात तुम्ही? 1.5 इंच. 4.5 अधिक 1.5 इंच किती होतात? किती होतात? 6. मग 0 ते 2 किती अंतर घ्या? 6 इंच. 6 इंच कसं घेतलं? सीट घेराचा 8वा भाग अधिक 1.5 इंच. त्यानंतर 2 ते 3 सरळ पुढेच 2 पासून 3 कडे आपल्याला अंतर घ्यायचं आहे सीट घेराच्या निम्मे अधिक 3 इंच. सीट घेर किती आहे तुमचा? उदाहरणासाठी 36 घेतलेला आहे. मग 36 चा निम्मा किती होईल? 18. 18 मध्ये किती मिळवायचे? 3. किती होतात? 21. म्हणजे 2 पासून 3 कडे 21 इंच आपण घेणार आहे. 21 इंच कसे घेतले? तर सीट घेराच्या निम्मे अधिक 3 इंच. म्हणजे तुमचा सीट घेर जेवढा असेल त्याच्या निम्म करून त्याच्यामध्ये 3 मिळवायचे आहेत. त्यानंतर 1 ते 4 पुढे काय आहे? 1 ते 4. 1 पासून 4 कडे आपल्याला अंतर घ्यायचं आहे 0 ते 2 च्या दुप्पट अधिक 1.5 इंच. 0 ते 2 च्या दुप्पट अधिक 1.5 इंच. 0 ते 2 किती घेतलं आपण? 6. 6 च्या दुप्पट किती होतील? 12 आणि त्याच्यात किती मिळवायचे? 1.5 इंच. किती होतं मग ते? तेवढं अंतर आपल्याला कुठे टाकायचंय? 1 ते 4 वरती. 0 ते 2 च्या दुप्पट अधिक 1.5 इंच. नंतर आपल्याला घ्यायचंय 4 ते 5 अंतर. 4 ते 5 आपल्याला घ्यायचं आहे 1 ते 4 च्या इतके. 1 ते 4 च्या इतके. 1 ते 4 1 ते 4 इथे आता जेवढं घेतलं आपण तेवढंच आपल्याला 4 ते 5 अंतर घ्यायचं आहे. थोडक्यात काय? 1 ते 4 आणि 4 ते 5 दोन्ही अंतर सारखं आहे.
त्यानंतर आपल्याला 0 पासून 1 अंतर जे आपण बंद बाजूकडे टाकलेलं आहे तिथून पुढे 1 4 5 3 2 आणि 0 जोडून घ्यायचे। हा जोडल्यानंतर एक आयताकृती भाग आपल्याला मिळत आहे। हे जोडल्यानंतर आता आपल्याला 2 पासून 4 कडे पण तिरकस जोडून घ्यायचे। 2 ते 4 पण काय केलं आपण तिरकस जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आकृती क्रमांक 1 आपण बघितली आहे। आकृती क्रमांक 1 कसली आहे? पेटीकोट किंवा साडी पेटीकोट किंवा तुम्ही त्याला परकर म्हणतात, त्याची आकृती आपण इथे आता बघितली। उदाहरणासाठी आपण उंची घेतली होती 37 इंच, सीटघेर आपण उदाहरणासाठी घेतलेला आहे 36 इंच। यावरून आपल्या लक्षात येतं की साडी पेटीकोट शिवण्यासाठी 2 माप लागतात, उंची आणि सीटघेर। मग पुन्हा एकदा आपण ही आकृती बघूया। 0 ते 1 कडे बंद बाजू आहे आणि दुहेरी कपडा आहे। घडी कशी आहे कपड्याची? दुहेरी घडी आहे। 0 ते 1 कडे बंद बाजू आहे आणि 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 2 इंच आहे। पूर्ण उंची किती आपली? 37 इंच। 37 अधिक 2 किती होतात? 39। म्हणून 0 ते 2 कडे किती अंतर घेतलं आपण? 39 अंतर घेतलं। यानंतर 0 ते 2 सीट घेराचा 8वा भाग अधिक 1.5 इंच। 0 पासून 2 कडे सीट घेराचा 8वा भाग। सीट घेर उदाहरणासाठी घेतले आपण 36। 36 चा 8वा होतो 4.5। 4.5 मध्ये 1.5 मिळवा, किती झाले? 6। मग 0 ते 2 आपण अंतर घेतलंय 6। 2 पासून 3 कडे, हा 2 आहे, 2 पासून 3 कडे सीट घेराच्या निम्मे अधिक 3 इंच। उदाहरणासाठी सीट घेर काय आहे? 36 आहे। 36 च्या निम्मे होतात 18। 18 अधिक 3 कुठे टाकलं आपण? 2 पासून 3 कडे। 1 ते 4, 1 कुठे आता? बॉटमला। 1 पासून 4 कडे 0 ते 2 च्या दुप्पट अधिक 1.5 इंच। 0 ते 2 किती घेतले आपण? सीट घेराच्या 8वा भाग अधिक 1.5 इंच, तो आपला येतोय 6। 6 च्या दुप्पट किती झाले? 12। 12 अधिक 1.5 इंच 13.5। त्यानंतर 4 पासून 5 कडे आहे 1 ते 4 इतके। 4 पासून 5 कडे किती आहे? 1 ते 4 इतके। आणि मग आपण 1 4 5 3 2 आणि 0 जोडून घेतलेला आहे। हे जोडल्यानंतर आपल्याला एक आयताकृती भाग मिळतोय। मग याच्यामध्ये 0 ते 3 मध्ये जो 2 आकडा दिलाय तो 2 आणि 1 ते 5 मध्ये जो 4 आलेला आहे तो 4, असं 2 ते 4 आपल्याला तिरकस जोडून घ्यायचं आहे। आणि मग कापताना कसं कापाल? काय आयडिया आली तुम्हाला कटिंगची? आता 0 ते 1 काय आहे? बंद आहे। बंद आहे म्हणजे काय करा? इथे कापू नका। इथे कापा का? नका कापू। मग 1 पासून 4 कडे, 4 पासून 5 कडे, 5 पासून 3 कडे, 3 पासून 2 कडे आणि मग 0 कडे आधी कापून घ्या। आधी 0 ते 1 ला आपण काहीच केलेलं नाही। थोडक्यात बाहेरचा जो चौकोन आहे तो आपण कापून घेतला। नंतर 4 पासून 2 कडे कटिंग केलं आपण। नंतर कुठून केलं? 4 पासून 2 कडे तिरकस जे जोडलेलं आहे ते आपण कापून घेणार आहोत। आता मला सांगा, दुहेरी घडी आहे आणि दुहेरी घडीवरती आपण पहिले चौकोन तयार केला, तो चौकोन कापला। 1 4 5 3 2 आणि 0 कडे चौकोन कापला। आणि मग आता आपल्याला नंतर आपण 4 कडनं 2 कडे कटिंग केलं। मग किती भाग मिळतील आता आपल्याला? 2 पदरी घडी आहे, किती भाग मिळाले? कसे 4 मिळाले? 2 4 5 3 हा एक भाग मिळाला, कारण 2 ते 4 आपण तिरकस जे जोडले तिथे कापून घेतले। मग 2
4 5 3 2 हा जो चौकोन तयार झालेला आहे किंवा जो आकार आहे त्याचे 2 भाग आपल्याला मिळाले, कारण ते सुट्टे पदर आहेत. ते काय आहेत? सुट्टे पदर. ते 2 भाग. आणि मी आकृतीला नाव काय दिलंय? 4 कळीचा परकर. ते 2 झाल्यानंतर आता आपल्याकडे शिल्लक आहे 0 1 4 आणि 2. बरोबर. मग आता याचा किती होईल? दुहेरी घडी म्हटल्यावर हा किती भाग राहील? एकच. मग किती भाग झाले आता? 3च झाले. आणि आकृतीला नाव काय आहे? 4 कळीचा परकर. मग 4 कळ्या आल्या का इकडे? नाही. मग इथे आपल्याला 0 कडून 1 कडे मधोमध कापून घ्यायचं आहे. म्हणजे ते 2 भाग 0 1 4 2 ह्या भागाचे 2 भाग आणि 2 4 5 3 ह्याचे 2 भाग, असे किती भाग मिळाले आपल्याला? 4 भाग मिळाले. मग हे 4 पॅनल जे आहेत, 4 तुकडे जे आहेत, ह्याला आपण 4 कळ्या म्हणतो आणि ह्या कळ्या जोडून आपल्याला परकर शिवायचा आहे. आकृती समजली? परकर शिवायला फार सोपं आहे, लक्षात घ्या. फक्त समोर जी आकृती दिसते ना तुम्हाला, जसं कापलंय तसंच शिवलं तर घेर तयार होणार नाही. इथे काय करायचंय तुम्हाला? आता आपल्या समोर सध्या 0 1 4 2 आणि 2 4 5 3 असे 2 भाग आहेत. बरोबर. मग ह्या भागांखाली अजून एक कपड्याची घडी आहे, म्हणून 2 आपल्याला 2 2 भाग त्याचे मिळतात. मग हे जोडताना काय करणार आहे आपण? जसं कापलंय तसंच जोडून चालणार नाही. आपल्याला घेराचा किंवा परकरचा आकार मिळणार नाही. मग आपल्याला 0 ते 2 किंवा 0 1 4 2 आहे तसाच समोर ठेवून 2 4 5 3 हा जो भाग आहे हा काय करायचा आहे? जोडताना उलटा करायचा आहे. म्हणजे काय? 4 ते 5 बाजू कुठे घ्यायची आहे? 2 कडे घ्यायची आहे. कुठे घ्यायची आहे? 2 कडे. मग जोडताना कसं जोडणार तुम्ही? अगोदर 0 1 4 2 आहे तसाच समोर ठेवला की जो पुढचा तुकडा मिळणार आहे तुम्हाला 2 4 5 3 हा तुकडा उलटा करून घ्या. उलटा म्हणजे काय? जी 4 ते 5 बाजू आहे इथे खाली, ही 4 ते 5 बाजू कुठे घ्या? वरती. म्हणजे कुठे? 0 कडे घ्या. 0 ते 2 कडे घ्या. आणि मग ही बाजू वरती आल्यानंतर तुम्हाला शिवण करायचंय. 2 जो आहे तो 2 कुठे जोडायचा आहे? 4 ला जोडायचा आहे. 2 कुठे जोडायचा आहे? 4 ला जोडायचा आहे. आणि 4 ला जोडून मग इथे 2 येईल आणि इथे किती येईल? 4 येईल. उलट केल्यानंतर 4 ते 5 आकडा इकडे येईल. मग हे 2 पॅनल असे तिरकस जोडून घ्यायचे. आधी पुढचा भाग आणि मागचा भाग, म्हणजे पुढचे 2 जोडायचे, मागचे 2 जोडायचे आणि मग त्या 2 भागांना पुन्हा साईडने जोडायचे. म्हणजे परकरचा घेर तुम्हाला मिळतो किंवा आकार तुम्हाला शिवून दिसेल. शिवल्यानंतर तो आकार दिसेल. मग आता परकर जो आहे ह्याचा घेर तयार केल्यानंतर परकरला अजून काय पाहिजे? काय पाहिजे? त्याला काय म्हणतात? वरच्या पट्टीला काय म्हणायचं? नेफा म्हणतात. कमरेच्या बाजूला जी पट्टी नॉड साठी आपण वापरणार आहोत तिला काय म्हणायचं? नेफा. आणि खालच्या बाजूला जर आपल्याला अतिरिक्त काही फ्रिल वगैरे लावायची असेल तर ती पट्टी वेगळी असते. आता या परकर मध्ये आपण उंचीतून कुठलाच इंच वजा केलेला नाही. उंचीतून काहीच वजा केलेलं नाही. म्हणजे ह्या परकरला आपल्याला खाली फ्रिल जोडायची नाही, किंवा जोडायची असेल तर ती एकदम छोटीशी आहे, कारण आपण त्यातून काहीच वजा केलेलं नाही. मग या पेटीकोटला किंवा साडी परकरला आपल्याला बॉटमला एक साधी पट्टी जोडता येईल, किंवा एकदम छोटीशी असलेली जी फ्रिल आहे ती जोडता येईल. जर आपल्याला सर्वसाधारण जी फ्रिल असते थोडीशी मोठी तेवढी जर परकरला लावायची असेल तर मात्र उंचीतनं जेवढी फ्रिल लावायची आहे तेवढा भाग आपल्याला वजा करावा लागतो. इथे आपण काही वजा केलं का? नाही. आपण 6 कळीचा जेव्हा परकर बघणार आहोत तेव्हा आपण मग उंचीतनं फ्रिल साठीचा भाग वजा करणार आहे. आता आपण काहीच वजा केलेलं नाही. मग इथे काहीच वजा केलेलं नाही तर शिवताना आपण एक छोटीशी जी एकदम छोटी फ्रिल असते परकरला ती लावू शकतो, किंवा एक पट्टी लावायची आहे फक्त बॉटम
क्लोज करणार आहात तुम्ही. अशा पद्धतीने हा 4 कळीचा परकर आहे. परकर शिवायला एकदम सोपा असतो. कटिंगला पण आकृती कशी आहे? सोपी. फक्त कळ्या जोडताना जर तुम्ही आहे जसं कापलंय तसंच जर जोडल्या तर मग मात्र परकरचा घेर येणार नाही. ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. मग आता मला सांगा, मेन मुख्य कपडा कटिंग झाल्यानंतर, घेराचा कपडा कटिंग झाल्यानंतर नेफा शिवायचा आहे, तर नेफा किती घेतला पाहिजे? 2 इंच. शिवून 2.5 इंच नेफा तयार होतो. शिवून किती पाहिजे? 2.5 इंच. शिवून कसा पाहिजे तो? 2.5 इंच. आणि लांबीला किती घ्याल मग? रुंदीला 2.5 इंच शिवून तयार झाला पाहिजे असेल तर सिंगल कपड्यावरती जर तुम्ही घेत असाल, एकेरी कपड्यावरती माप घेत असाल तर रुंदी त्याची 5 होईल. एकेरी कपड्यावर जर घेणार असाल तर. घडी मारलेली असेल कपड्याला तर किती घेणार रुंदीत तुम्ही? 2.5 शिवून तयार पाहिजे म्हणजे किती घेतला पाहिजे? 3. थोडस शिलाई मार्जिन तुम्हाला लागेल ना. आणि लांबी कशी घ्याल मग? सीट घेरा इतकी. मग पॅनल जोडल्यानंतर पॅनलचा कमरेकरचा जो भाग आहे आणि बॉटमचा जो भाग आहे तो बरोबर तुमच्या लक्षात येईल, तो भाग मोजून घ्या. पॅनल जोडल्यानंतर, कळ्या जोडल्यानंतर कमरेची बाजू मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा ते 1 इंच ॲडिशन करा. कशासाठी? कपडा कटिंगचा भाग दुबडण्यासाठी. आपण शिवताना ते बघणार आहोत. शिवताना काय करणार आहे? ते कसं नेफा कसा लावायचा ते बघणार आहे. पण नेफ्यासाठी तुम्हाला माप किती पाहिजे? तर तयार 2.5 इंच नेफा तुम्हाला हवा असेल तर जर दुहेरी कपडा असेल तुमच्याकडे आणि दुहेरी कपड्यावर तुम्ही माप टाकत असाल तर साधारणपणे तुम्हाला 3 इंच, तुम्ही अजून नवीन आहात म्हणून 3 इंच रुंदीला आणि लांबीला शिवलेले जे पॅनल आहे त्याचा कमरेकडचा जो भाग आहे तो मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करा म्हणजे तुम्हाला नेफा पट्टी मिळेल. आणि मग जर समजा तुम्हाला खाली पट्टी लावायची आहे बॉटमला तर कशी लावणार? मग तिचं माप ह्या मापांवर ठरणार नाही. कसं ठरेल मग ते? बॉटम जो आहे तुमचा तो मोजून घ्याल. तयार बॉटम तयार कसा? कळ्या जोडल्यानंतर तुम्हाला जो शिलाई करून घेर तयार मिळेल त्याचा खालचा भाग मोजून घ्यायचा आहे पट्टीसाठी. नुसती पट्टी लावायची असेल तर त्याच्यासाठी तो मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडस शिलाईसाठी ऍड करा. आणि फ्रिल लावायची असेल तर मग जशी फ्रिल असेल त्या पद्धतीने आपण ते पुढच्या लेसन मध्ये घेणार आहे. पुढच्या लेसन मध्ये आपण फ्रिल लावून दाखवणार आहे. ह्या लेसन मध्ये पूर्ण उंची घेतली आहे, एकदम साधी फ्रिल किंवा पट्टी इथे येणार आहे. अशा पद्धतीने आपण आज आकृती वर्णन बघितलेलं आहे 4 कळीच्या परकरचं. कशाचं आकृती वर्णन बघितलंय? 4 कळीच्या परकरचं.